एकदा करा, 1 ते 2 महिने प्या. उन्हाळ्यात बाहेरचं थंड पिण्यापेक्षा हेल्दी आणि टेस्टी कैरीचं पन्हं घरीच बनवू. चला, हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्हं. तर इथे आपण 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या कडक घ्यायच्या आहेत. 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायच्या. नंतर त्याचा स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. कुकरच्या डब्यात कैऱ्या ठेवून आपण कुकरमध्ये खाली पाणी घालून कुकर लावून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून कैरी मऊ शिजेल. त्याच्यानंतर आपण त्याचा पल्प काढून घेणार आहोत. पल्प काढून घेतला, जेवढा पल्प आहे, जेवढा कैरीचा गर आहे, तेवढं गूळ किंवा साखर वापरायचं आहे. मी इथे गूळ घेतला आहे. तुम्ही साखरही घेऊ शकता, पण गूळच बेटर राहील. आणि जर कैरी खूप आंबट असेल तर 2 ते 3 चमचे गूळ किंवा साखर तुम्ही वाढवू शकता. इथे मिक्सर वापरायचा नाही आहे आपल्याला इथे कलर चेंज होतो पन्ह्याचा आणि चवही बदलते मिक्सरमध्ये. त्याच्यामुळे आपण इथे एक गाळणी घेतलेली आहे आणि हा पल्प आपण गाळून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पल्प गाळून घेतल्यानंतर घालत आहोत वेलायची पावडर. आणि विलायची पावडर घातल्यावरती आपण मिक्स करणार आहोत. आणि इथे नेहमीप्रमाणेच गोडाचा पदार्थ आहे, तर एक किंचितसं मीठ घालून घ्यायचं आहे चव बॅलन्स करण्यासाठी. मी इथे कैरी सालासकट घेतली होती. तुम्ही हवं तर साल काढूनही घेऊ शकता. तर बघू शकता हा पल्प आपला तयार आहे. 6 ते 7 दिवस तुम्ही हा पल्प फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 1 ते 2 महिने हा पल्प तुम्ही आईस क्यूबच्या ट्रेमध्ये घालून हा पल्प तुम्ही 1 ते 2 महिने ठेवू शकता. पाहिजे तेव्हा तुम्ही 1, 2, 3 आईस क्यूब काढायच्या, पाणी घालायचं आणि पन्हं झटपट रेडी. इथे 2 ते 3 चमचे मी पल्प घेतलेला आहे 2 ग्लासमध्ये. बर्फ हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर थंड पाणी मात्र नक्की घाला. इथे बर्फ घातलेला आहे मी एक आणि पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आता मिक्स करायचं आहे. खूप छान चव लागते, खूप थंड आहे आणि शरीरासाठीही खूप पौष्टिक आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.